28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कराड येथील यशवंत को ऑपरेटिव्ह बँक प्रकरणी गुन्हा दाखल, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे। सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अधिकृत प्रेस नोटनुसार कराड येथील यशवंत को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण शाखा संदर्भात आर्थिक गैरव्यवहाराबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 118/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमे तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संस्थांतील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक रऊफ इनामदार हे तपास करत आहेत, अशी माहिती अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे। प्रेस नोटनुसार संबंधित बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सोलापूर, पुणे, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे। दरम्यान या बँकेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी तसेच संबंधित कर्जदारांनी दिनांक 4 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे। या प्रकरणातील तपास सुरू असून पुढील माहिती अधिकृतरित्या उपलब्ध झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल, असेही प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल।